आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत FRP बाबत तातडीनं RRCची कारवाई सुरू करावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांची भेट घेतली। राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून जवळपास 2.5 महिने झाले तरीही राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP दिली नाही। वास्तविक पाहता साखर आयुक्त यांनी साखर सहसंचालक आणि लेखापरीक्षक यांच्या मार्फत थकीत FRP बाबत कारखाना निहाय तातडीनं चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली। चालू वर्षी बाजारांमध्ये साखरेसह उपपदार्थांना चांगले भाव मिळाले आहेत, मात्र साखर कारखानदारांनी केंद्र सरकारकडून अनुदान किंवा पॅकेज मिळवण्यासाठी शेवटच्या 1.5 महिन्यात गाळप झालेल्या ऊसाची FRP अदा केलेली नाही। याचा फटका राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून शेतकरी संकटात सापडला आहे। राज्य सरकार साखर कारखानदार धार्जिणे झाले असल्याने कारवाईचा फार्स केला जात आहे। यावेळी साखर आयुक्त कोलते यांनी येत्या आठवड्याभरात राज्यातील साखर कारखान्याची थकीत FRP बाबतची वास्तव माहिती घेऊन अशा पद्धतीनं कारखान्यांनी फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल अशी ग्वाही दिली। यावेळी साखर आयुक्त कार्यालयातील अर्थ आणि उत्पादन विभागाचे सहसंचालक तसेच स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते।